नमस्कार. बऱ्याच पालकांचं टेन्शन म्हणण्यापेक्षा दुःख म्हणूया आपण. असं दुःख आहे की आमची मुलं अभ्यास करत नाहीत. अभ्यासाला बसतच नाहीत. अभ्यासाचा कंटाळा करतात. वाचलेलं लक्षातच राहत नाही. एका जागेवर स्थिर बसतच नाहीत. मला सांगा, या सगळ्यामध्ये तुमच्या मुलांना तुम्ही वेळ किती देता? ते शाळेतून आल्यानंतर शाळेत काय झालं, काय शिकवलं, हे तुम्ही त्याला विचारता का? त्याच्याशी गप्पा मारता का? त्याचे वर्कबुक, नोटबुक चेक करता का? त्याचं कॅलेंडर चेक करता का? त्याला वेळ देता किती? त्याचा अभ्यास तुम्ही किती घेता? तुम्ही त्याच्या बाजूला किती बसता? या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला वेळच नाहीये. आपण बाकी सगळं मुलांसाठी करतो, पण त्यांना जे अपेक्षित आहे, त्यांना जे पाहिजे तेच आपण मुलांना देत नाही. हा जो वेळ आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला कल्पनाही नाहीये, की आपण मुलांना वेळ देत नाही, म्हणजे किती मोठी गोष्ट आपण त्यांना देत नाहीये. किती मोठं आपण आपलं आणि त्यांचंही नुकसान करतोय. आपली जी मुलं आहेत, ही आपली संपत्ती असते. जर ती चांगली निपजली तर, नाहीतर ती विपत्ती ठरते. मग ती संपत्ती ठेवण्यासाठी आपण त्यांना वेळ देणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या वेळेशीच रिलेटेड एका मुलाची करुण कहाणी, 12 वर्षाच्या मुलाची करुण कहाणी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे.